महाराष्ट्रातील प्रादेशिक राजकारणात दोन नावं वारंवार घेतली जातात. शरद पवार आणि ठाकरे या दोन घराण्यांनी गेली अनेक दशके राज्याच्या राजकारणावर आपली छाप उमटवली आहे. पवार यांचा प्रवास सत्ता केंद्रित डावपेचा बाज आणि दीर्घकाल टिकलेला मानला जातो, तर ठाकरे घराण्यांचा प्रवास सुरुवातीला प्रखर हिंदुत्ववादी, रोखठोक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदू हृदय सम्राट या ओळखीवर आधारलेला होता. मात्र काळ बदलत गेला तसं ठाकरे घराण्याचं राजकारण बदलत्या परिस्थितीनुसार स्थित्यंतरे घेत राहिली. आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे. पवार आणि ठाकरे घराणी या दोन्ही नाजूक वळणावर उभी आहेत. विशेषतः ठाकरे बंधूंना उद्धव आणि राज यांना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या राजकारणाचा कणा मानली जाते. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ही महापालिका शिवसेनेच्या हाती राहिली. त्यामुळे मुंबई महापालिका हरवली तर ठाकरे ब्रँडवर मोठं संकट ओढावू शकतं. ठाकरे बंधूंची जुळवाजुळव महापालिकासाठी युती केव्हा होणार, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील मतभेद उघडपणे दिसत होते. उद्धव यांनी शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर राज यांनी स्वतंत्र पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केला. त्यांच्या भूमिकाही अनेकदा बदलत्या राहिल्या. कधी प्रखर मराठी वाद, कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक, तर कधी मोदी सरकारवर टीका. अशा अनेक भूमिका घेतल्या, पण अपेक्षित राजकीय यश त्यांना मिळालं नाही. उद्धव ठाकरे यांनी मात्र बाळासाहेबांच्या वारशातून शिवसेनेचं नेतृत्व पुढे नेलं. पण मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी शरद पवार आणि काँग्रेस सोबत हातमिळवणी केली. हा निर्णय शिवसेना समर्थकांना पचवणं कठीण गेलं. या निर्णयामुळे उद्धव यांच्याकडून हिंदुत्व दूर गेलं असा आरोप यांच्या विरोधकांकडून होऊ लागला. अशा पार्श्वभूमीवर आता उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेचा परंपरागत कार्यक्रम. याच मेळाव्यात किंवा त्यानंतर ठाकरे बंधू युतीची घोषणा करू शकतात अशी राजकीय वर्तुळातील कुजबूज आहे. एकत्र येणं म्हणजे विलीनीकरण नव्हे, पण किमान निवडणुकीत जागा वाटून घेऊन लढायचं ठरू शकतं. मुंबई महापालिकेत सत्ता राखण्यासाठी ठाकरे बंधूंना एकत्र यावंच लागेल असं म्हणणारे राजकारण्यांचे जाणकार आहेत. कारण गेल्या काही निवडणुकात शिवसेनेची ताकद ढासळत दिसली आहे. मनसेलाही स्वतंत्रपणे विशेष यश मिळालेलं नाही. दुसरीकडे भाजप मजबूत होत चालला आहे. भाजपचं संघटन, संसाधन आणि केंद्रीय पाठबळ यामुळे ठाकरे ब्रँडला खऱ्या अर्थाने आव्हान उभं राहिलं आहे. मात्र बंधूंच्या युतीला फायदे तोटे दोन्ही आहेत. फायदे म्हणजे मराठी मतांचं एकत्रीकरण होऊ शकतं, कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण होऊ शकतो. पण तोटे असे की उद्धव यांचे काँग्रेस सोबतचे संबंध ताणले जाऊ शकतात. राज ठाकरे यांचे परप्रांतीय विरोधातील भूमिका आणि अल्पसंख्याकांबाबतची कठोर भूमिका काँग्रेस आणि महाआघाडीस परवडेल का असं वाटत नाही. त्यामुळे उद्धव काँग्रेसला टिकून ठेवतील का की राजसोबत युतीला प्राधान्य देतील हा मोठा प्रश्न आहे. संपूर्ण घडामोडीत शरद पवार यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा अशक्य वाटणाऱ्या युती शक्य करून दाखवल्या आहेत. मात्र पवारांच्या पक्षात फूट पडली आहे. अजित पवार भाजपच्या गोटात गेले आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या या ताकदी कमी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचा पाठिंबा आवश्यक आहे, पण पवार स्वतःचं कमकुवत झालेलं आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरेंसमोर मोठं द्वंद्व उभं राहिलं आहे. भाजपाने गेल्या काही वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षामध्ये फूट घडवून आणली आणि शिवसेनेत एकनाथ शिंदे गट वेगळा झाला. राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपसोबत गेला. त्यामुळे भाजपाचा उद्दिष्ट स्पष्ट दिसते. महाराष्ट्रातील घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षांना कमकुवत करायचं. पंतप्रधान मोदी वारंवार घराणेशाही संपवायची असं जाहीरपणे म्हणतात. ठाकरे, पवार, गांधी ही सगळी घराणी त्याचसाठी लक्ष आहेत.
आणि मुंबई महापालिका निवडणूक ही या रणनीतीचा केंद्रबिंदू ठरणार असे, कारण मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईवर सत्ता म्हणजे केवळ स्थानिक राजकारण नव्हे तर मोठा आर्थिक आणि राजकीय प्रभाव. म्हणूनच आगामी महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची कसोटी ठरणार आहे. जर त्यांनी एकत्र येऊन सत्ता मिळवली नाही तर ठाकरे ब्रँडची ताकद संपुष्टात आली असं मानलं जाईल. पण जर त्यांनी भाजपला रोखून पुन्हा सत्ता मिळवली तर ठाकरे ब्रँड नव्याने दमाने पुढे जाईल. आज प्रश्न असा आहे की मुंबईला ठाकरे ब्रँडची गरज आहे का, की मुंबई नवीन नेतृत्व शोधतील? गेल्या काही वर्षात तरुण पिढीला ठाकरे ब्रँडबद्दल पूर्वीसारखा भावनिक ओढा राहिलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांची करिश्मा वेगळी होती. त्याचं भाषण, व्यक्तिमत्व आणि ठाम हिंदुत्ववादी भूमिका यातून त्यांनी जनतेला आपलंसं केलं. पण आजच्या काळात राजकारणाचं स्वरूप बदललं आहे. सोशल मीडिया, तरुण मतदार, रोजगाराचे प्रश्न, महागाई या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे केवळ ब्रँड पुरेसा ठरणार नाही तर विकासाची वचनं द्यावी लागेल. दुसरीकडे आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ठाकरे आणि पवार यांचं कौटुंबाकडे महाराष्ट्राची मक्तेदारी आहे का? या दोन घराण्याभोवतच महाराष्ट्राचं राजकारण चालणार आहे का? कारण आपण इतिहास पाहिला तर हे दोन्ही घराणे पहिले स्वतःचा विचार करतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवणे असू द्या किंवा राज ठाकरेंचा तर विषय वेगळाच आहे. कधी भाजप सोबत आहे हॅलो तर कधी बाय, त्याचे विचार त्यांच्या सोबतच. एक संघ राहत नाही. पवार कुटुंबाचं देखील काही वेगळं नाही. पहिल्या लोकांनी साहेबांना मिरवलं, आताचे लोक दादांचा दम सहन करतात. त्यामुळे महाराष्ट्राने ही मक्तेदारी कधीपर्यंत सहन करायची असा प्रश्न आता उभा होत आहे. एकंदरीत ठाकरे बंधूंची संभाव्य युती ही केवळ राजकीय सोय आहे, त्यामागे विचारसरणीची सलगी नाही. उद्धव आणि राज यांना आपापल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि भाजपाला रोखण्यासाठी एकत्र यावं लागेल असं. पण ही युती कितपत टिकेल याचा अंदाज निवडणुकानंतरच येईल. मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक निवडणूक नाही, ती ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाची निर्णायक लढाई आहे. या लढाईत ठाकरे बंधू किती यशस्वी होणार यावर त्या भविष्य ठरणार आहे. बाकी या ठाकरे बंधूंच्या युतीबाबत तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.